चांगली गोष्ट आहे। ज्या काँग्रेस पक्षाने अनेक वर्षापासून ज्या काँग्रेस पक्षासाठी तुम्ही सर्वांनी स्वतःचं बलिदान दिलं, काँग्रेस पक्षाला वाढवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी राबला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, पण वेळोवेळी तुमच्यावर अन्याय झाला आणि त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वाढत चाललेली भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास अशा पद्धतीचा नारा देऊन नरेंद्र मोदींनी साऱ्या देशामध्ये काम करत आहे। कोण म्हणतोय भारतीय जनता पार्टी जातीवादी आहे? जातीवादाचा आरोप करून दलितांना मुस्लिमांना भडकावण्याचं काम करणारी काँग्रेस, राहुल गांधी को मालूम नहीं है जब तक अपने देश में है नरेंद्र मोदी जी की आंधी, जब तक अपने देश में है नरेंद्र मोदी जी की आंधी, कैसे बनेंगे प्रधानमंत्री राहुल गांधी? राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनने के लिए बहुत टाइम है, इतने जल्दी कोशिश मत करो। नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेच्या माध्यमातून 33 कोटी लोकांचे अकाउंट बँकेमध्ये खोलण्यात आले। या देशामध्ये उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 13 कोटी सर्वसामान्य माणसांना फुकटमध्ये फ्रीमध्ये गॅस सिलेंडर कनेक्शन देण्यात आलं। मुद्रा योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांना त्याचा फायदा झाला। 50,000 पासून 10 लाखापर्यंत लोन विनाअट देण्यात आलं। अनेक योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठी आपल्या अकाउंटवर एका वर्षामध्ये 6,000 रुपये टाकण्याच्या संबंधाचा निर्णय झाला। या ठिकाणी अनेक जे प्रश्न आहेत, दलितांचे जे प्रश्न आहेत, आमच्या शेड्यूल कास्टचे बजेट आहे ते यावर्षीचं 76,000 कोटीचं बजेट, 76,000 कोटीचं बजेट काँग्रेसच्या काळामध्ये कोणी एवढं बजेट मिळत नव्हतं। काँग्रेस ही फक्त दलितांची मतं मिळवण्याचा प्रयत्न सातत्यानं करणारी काँग्रेस, पण ज्या वेळेला मी काँग्रेसला सोडलं त्यावेळेला काँग्रेसचा सत्यानाश झाला। काँग्रेसला या देशामध्ये सत्तेवर येण्याची संधी मिळाली नाही। काँग्रेसला राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी मी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले होते। मी सातत्यानं त्यांच्या सोबत होतो, अनेक वर्ष मी त्यांच्या सोबत होतो। श्रेणीमध्ये हरवलं, याच काँग्रेस पक्षाने मला श्रेणीमध्ये हरवलं आणि मला काँग्रेस पक्षाला सोडावलं। मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडावं लागलं, मला फक्त त्यांना सोडावं लागलं नाही तर मला 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काढावं लागलं। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे। बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे, सगळ्या जाती धर्माची पार्टी। भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यात येतात, परंतु नरेंद्र मोदी हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करत आहेत। नरेंद्र मोदींवरती कसलाही अशा पद्धतीवरती कसलाही करप्शनचा आरोप अजिबात नाही। नरेंद्र मोदी ऐतिहासिक नेते आहेत, पाकिस्तानला सबक शिकवणारे अशा पद्धतीचे नेते आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्या देशामध्ये सातत्यानं सगळ्या जाती धर्मासाठी काम करणारे नेते। मी गरिबांचं कल्याण करणाऱ्या अशा पद्धतीची प्रतिज्ञा 2014 मध्ये 26 मे 2014ला शपथ घेताना त्यांनी मला गरिबांचं कल्याण करायचं आहे म्हणून त्यांनी तशा पद्धतीची शपथ घेतली। पण राहुल गांधी जाणीवपूर्वक अनेक आरोप करून नरेंद्र मोदींच्या वरती आसूड ओढण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याला घाबरणारे नरेंद्र मोदी नाही। नरेंद्र मोदी अत्यंत मजबूत अशा पद्धतीचे नेते आहेत, काँग्रेसला सबक शिकवणारे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला सबक शिकवणारे नेते आहेत आणि या देशाचं कल्याण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होऊ शकतंय। या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या
नेतृत्वाखाली आपल्याला 3600 कोटी किंमत असणारं अशा पद्धतीचं 12 एकरचं एकाच्या जागेवर बाबासाहेबांचं ते सुंदर अशा पद्धतीचं स्मारक जवळजवळ 700 ते 800 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी उभं राहणार आहे. 2020 मध्ये त्याचा उद्घाटन होणार आहे, लोकार्पण सोहळा होणार आहे आणि नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री म्हणून नक्की येणार आहे. या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गठबंधनवाले एकत्र आलेले आहेत. पण मी तुम्हाला त्यांना प्रश्न विचारतो की तुमच्याकडे कोण पंतप्रधान पदाचा एकच उमेदवार आहे का? हे प्रत्येक पक्षाचा उमेदवार तुमचा पंतप्रधान पदासाठी आहे. त्यामुळे या देशाची जनता ही सुज्ञ जनता आहे. या देशाची जनता जी आहे ती विचार करणारी जनता आहे. नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामांची पावती त्यांना नक्की मिळणार आहे. राहुल गांधीला जेवढं काय बोलायचं असेल ते बोलू द्या. राहुल गांधीला जे बोलायचं असेल ते बोलू द्या. पण मला काँग्रेसचं पोट भरू द्या. काँग्रेस पक्षाने प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला. 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा, कॉमनवेल्थचा घोटाळा, कोयला घोटाळा, अनेक अशा पद्धतीचे घोटाळे केल्यामुळे काँग्रेसला सत्तेवरून बाहेर जावं लागलं. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला जागं केलं आणि हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, आपल्याला माहित आहे की मी सारखी मागणी करत होतो SC, ST आणि OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता सवर्णांना आरक्षण द्या. सवर्ण समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना आरक्षण द्या. मराठा समाजाला आरक्षण द्या. आणि महाराष्ट्र सरकारने 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि भारत सरकारने सर्व देशातल्या मराठा, पटेल, जाट, ब्राह्मण या सगळ्या जातीतल्या गरिबांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अत्यंत निर्णय है, अपना शासन है और नरेंद्र मोदी जी यहाँ मंच पर अभी आ रहे हैं. वो आप सब लोगों को यहाँ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे सरकार आहे या NDAच्या सरकारने, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये अनेक निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य माणसाला झाला. 2022 पर्यंत एकही माणूस कच्च्या घरात राहणार नाही, झोपडीत राहणार नाही. ही घोषणा